अखेर मोहोळ दमले, विरोधापुढे नमले, जैन बोर्डिंग जागेचा करार झाला रद्द। जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम, मी विकृतीच्या विरोधात बोलत राहील, दंगेकरांची प्रतिक्रिया। तर शिंदेंनी अडवलं नसल्याचंही स्पष्टीकरण। भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही, इतक्या ताकदीनं लढा की विरोधकांचा सुपडा साफ होईल, अमित शहांचा कार्यकर्त्यांना सल्ला। संजय राऊतांचं अमित शहांना पत्र, मुंबईतील भाजप प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरून आरोप, जागेचा ताबा सत्तेचा गैरवापर करून मिळवल्याचा दावा। आम्ही काचेच्या घरात राहत नाही, दगड मारू नका, राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार, नियमांचं पालन करूनच जमीन घेतल्याचं स्पष्टीकरण। प्रमोद महाजन यांच्या हत्येचा वाद पुन्हा ऐरणीवर, सारंगी महाजन यांचे खळबळजनक आरोप। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार, ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाड्यात नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही त्याचा आढावा घेणार। ठाकरे गटाचा मुंबईत आज निर्धार मेळावा, आदित्य करणार मतदार यादीबाबतचे सादरीकरण, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। 1 नोव्हेंबरच्या मोर्चात सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या, राज ठाकरेंचे केंद्रीय समितीच्या बैठकीत आदेश, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार तरुणांसमोर मांडण्याच्याही सूचना। मंत्री संजय शिरसाट अडचणीत, उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश, वन खात्यानं दिली परवानगी। सर्वसामान्यांची जमीन बिवलकरांना देण्यात आली, ती जमीन पुन्हा भूमिपुत्रांना द्या, रोहित पवारांची मागणी, पुरावे असूनही शिंदे फडणवीसांनी कारवाई न केल्याचा आरोप। नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी, दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका, पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील एसआरए ऑफिसवर वंचितचा मोर्चा, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा, ढिसाळ कारभाराविरोधात संताप। जिल्हा परिषद निवडणुकीत राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता, शिवसेना 100% निवडणुका जिंकणार, निलेश राणेंचं विधान, तर स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवू, नितेश राणेंचं वक्तव्य। यशोमती ठाकूर यांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर, अहंकाराची भाषा वापरणं योग्य नाही, मी जो किराणा खातो तोच वाटप करतो, रवी राणांचं स्पष्टीकरण। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाला सुरुवात, अमरावतीतील बेलोरा गावात बच्चू कडूंचं शक्ती प्रदर्शन, उद्या नागपुरात धडकणार ट्रॅक्टर मोर्चा। निंबाळकरांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले, अंधारेंचे रणजितसिंह निंबाळकरांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांनी कशाच्या आधारावर क्लीन चिट दिली असा सवाल। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयावर गंभीर आरोप, त्रासाला कंटाळून निवृत्त शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, रोहित पवारांनी व्हिडिओ केला पोस्ट। विमानात मराठी अमराठीवरून वाद, युट्यूबरनं मुग्धा मुजुमदारांना दिला त्रास, महिलेनं घेतली अविनाश जाधवांची भेट। मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा कुणबी शासनादेशाला स्थगिती देण्यास नकार, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू राहणार, निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा। संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली, नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोरील प्रकार, नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। लासलगावमध्ये मुसळधार पाऊस, निफाड लासलगाव भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली, काही गावांचा संपर्क तुटला। मुंबई गोवा वंदे भारत आठवड्यातून 6 दिवस, मुंबई आणि गोवा दरम्यानच्या सेवेत वाढ, वंदे भारतच्या डब्यांचीही संख्या वाढवणार। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर अद्यापही रुग्णालयात, सिडनीच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3ऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत।